नमस्कार, मी डॉक्टर पूजा घाळ. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बाळंतपणानंतर घ्यावयाची काळजी याविषयी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. तर माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाळंतपणानंतर आईची काळजी घेण्यासाठी तिला पौष्टिक आहार देणे फार महत्त्वाचे असते. त्याचबरोबर विश्रांती घेणे, जड कामे टाळणे, अवजड वस्तू उचलणे हे टाळलं पाहिजे. या काळामध्ये तेल मालिश करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही कॅल्शियम आणि लोहासारखी जीवनसत्वे असणारे पदार्थ खाणे फार फायदेशीर ठरू शकते. आहारातील बदल काय तर तुम्ही पौष्टिक आहार घ्यायला हवा, ज्यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे आणि फायबरने भरपूर असा आहार घ्यायला हवा. याचा समावेश तुमच्या जेवणामध्ये असायला हवा. उदाहरणार्थ फळे, ताजी फळे, भाज्या, मऊ चपात्या, तूप आणि सुकामेवा. सुकामेवामध्ये मुख्यतः बदाम आणि मनुके तुम्ही खाल्ले पाहिजे. लोहयुक्त पदार्थ म्हणजे लाल मांस, सी फूड, बीन्स आणि हिरव्या पालेभाज्यांचा भरपूर आहारात समावेश असावा. त्याचबरोबर विश्रांती घेणे आवश्यक आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेमध्ये तुम्ही झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आराम केला पाहिजे. त्याचबरोबर जड वस्तू उचलणे तुम्ही टाळले पाहिजे. बाळापेक्षा जड कोणतीही वस्तू तुम्ही उचलू नये, ते पूर्णपणे टाळा. विशेषतः जर तुमचे सिझेरियन सेक्शन झाले असेल तर पूर्णपणे तुम्ही अवजड वस्तू उचलणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर तेलाने मसाज करून तुम्ही त्यानंतर अंघोळ केली पाहिजे. हे तुमच्या तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर वैद्यकीय सल्ल्यानुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर लोह म्हणजे आवश्यक असल्यास लोहाच्या गोळ्या देखील म्हणजेच आयर्नयुक्त गोळ्या तुम्ही घेतल्या पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सूचनेनुसार सर्व तुम्ही उपचार करा. इतर गोष्टी म्हणजेच बाळंतपणानंतर साधारण 40 दिवस ते सव्वा महिना तुम्ही बाहेर न पडणे आणि काम न करणे असा अलिखित नियम आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा गर्भाशय पूर्ववत होण्यास तेवढा वेळ तुम्हाला मिळेल. बाळंतिणीने आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवावे. ताणतणावयुक्त कामे करू नये. तणाव कमी करा आणि सकारात्मक राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.